नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 22 जून 2026 चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न। आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे, अलीकडे भारतीय सैन्याची तुकडी कोणत्या बहुराष्ट्रीय लष्करी सरावात सहभागी होण्यासाठी रवाना झाली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, खान क्वेस्ट 2026। भारतीय सैन्याची तुकडी बहुराष्ट्रीय लष्करी सराव खान क्वेस्ट 2026 मध्ये सहभागी होण्यासाठी मंगोलिया येथे रवाना झाली आहे। एक्सरसाइज खान क्वेस्ट 2026 चे आयोजन मंगोलियाकडून करण्यात येत आहे। या सरावाचा मुख्य उद्देश शांतता राखणे आणि शांतता समर्थन मोहिमांमध्ये सहभागी देशांमधील समन्वय व कार्यक्षमता वाढवणे हा आहे। 2026 मधील सरावाचे आयोजन उलान बाटार जवळील जी की मंगोलियाची राजधानी आहे येथील 5 हिल्स ट्रेनिंग एरिया येथे करण्यात येणार आहे। पुढला प्रश्न, अलीकडे उल्फ पारितोषिक 2025 भौतिकशास्त्र या विषयामध्ये कोणाला प्रदान करण्यात आले आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जैनेंद्र के जैन। जैनेंद्र के जैन यांना उल्फ पारितोषिक 2025 प्रदान करण्यात आले। हा पुरस्कार 18 जून 2026 रोजी जेरुसलेम येथे आयोजित समारंभात आयझॅक हर्झोग यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। जैन यांना कंपोजिट फर्मिऑन्स या संकल्पनेच्या शोधासाठी हा सन्मान देण्यात आला। जैन यांनी 1989 मध्ये येल युनिव्हर्सिटी येथे पोस्ट डॉक्टरल संशोधक म्हणून कार्यरत असताना ही संकल्पना मांडली होती। ते सध्या पेन्सिल्व्हेनिया स्टेट युनिव्हर्सिटी येथे प्राध्यापक आहेत। त्यांनी जेम्स पी आयसेनस्टेन आणि मोर्डेहाय हेब्लम यांच्यासह हा पुरस्कार सामायिक केला। उल्फ पारितोषिकबद्दल जाणून घ्या तर उल्फ फाउंडेशनतर्फे हा पुरस्कार दरवर्षी प्रदान केला जातो। या पुरस्काराची स्थापना 1978 मध्ये करण्यात आली होती आणि विज्ञान क्षेत्रातील हा जगातील प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक मानला जातो। प्रश्न तिसरा आहे, नवीन सामरिक पेट्रोलियम साठा SPR म्हणजेच स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह कोणत्या शहरात उभारला जाणार आहे? प्रश्न क्रमांक 3चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मंगळुरू। भारत सरकारने ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनला मंगळुरू येथे नवीन सामरिक पेट्रोलियम साठा विकसित करण्याची जबाबदारी दिली आहे। या भूमिगत कच्चे तेल साठवण प्रकल्पाची अंदाजित किंमत रुपये 15,000 कोटी आहे। या प्रकल्पामुळे 1.75 दशलक्ष मेट्रिक टन अतिरिक्त साठवण क्षमता निर्माण होणार आहे। भारताकडे सध्या विशाखापट्टणम, मंगळुरू आणि पडूर येथे SPR सुविधा आहेत, ज्यांची एकत्रित क्षमता 5.33 MMT म्हणजेच मिलियन मेट्रिक टन इतकी आहे। कर्नाटकबद्दल जाणून घ्या। स्थापना करण्यात आली होती 1 नोव्हेंबर 1956 रोजी। राजधानी आहे बंगळुरू। अधिकृत भाषा आहे कन्नड। मुख्यमंत्री आहेत DK शिवकुमार आणि राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत। प्रसिद्ध राष्ट्रीय उद्याने आहेत बांदीपूर राष्ट्रीय उद्यान, कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यान आणि अंशी राष्ट्रीय उद्यान। प्रसिद्ध धार्मिक स्थळे आहेत विरूपाक्ष मंदिर, मुरुडेश्वर मंदिर, श्रवणबेळगोळा आणि उडुपी श्रीकृष्ण मठ। कर्नाटक राज्याबद्दल अतिशय महत्त्वाचे फॅक्ट जाणून घ्या तर बँगलोर, जी की कर्नाटकाची राजधानी आहे, हे भारताचे माहिती तंत्रज्ञान केंद्र आणि सिलिकॉन व्हॅली म्हणून जगभर प्रसिद्ध आहे। कॉफी उत्पादनात कर्नाटक देश हा अग्रस्थानी आहे। हम्पी हे जागतिक वारसा स्थळ कर्नाटकमध्ये स्थित आहे आणि हा प्रदेश उत्कृष्ट म्हैसूर रेशीम उत्पादनासाठी जगभरात प्रसिद्ध आहे। प्रश्न चौथा, अलीकडे कोणत्या राज्याने 5 समर्पित नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रांना मंजुरी दिली आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तमिळनाडू। तमिळनाडू सरकारने 19 जून 2026 रोजी 5 समर्पित नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रांना रिन्युएबल एनर्जी झोन्सना मंजुरी दिली आहे। ही क्षेत्रे तामिळनाडू ग्रीन एनर्जी कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत पवन आणि सौर ऊर्जा प्रकल्पांच्या व्यवस्थापनासाठी स्थापन करण्यात आली आहेत। या 5 क्षेत्रांची मुख्यालय पुढील शहरांमध्ये असतील, ज्यामध्ये समावेश आहे चेन्नई, तिरुचिरापल्ली, तिरुनलवेली, कोइंबतूर आणि मदुराई। तमिळनाडू स्थापना करण्यात आली होती 1 नोव्हेंबर 1956 रोजी। राजधानी आहे चेन्नई। अधिकृत भाषा वापरली जाते तमिळ। मुख्यमंत्री आहेत सी जोसेफ विजय आणि राज्यपाल आहेत राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर। प्रसिद्ध राष्ट्रीय उद्याने बघा, मुदुमलाई राष्ट्रीय उद्यान,
मुकुर्थी राष्ट्रीय उद्यान आणि गल्फ ऑफ मन्नार सागरी राष्ट्रीय उद्यान. प्रसिद्ध धार्मिक स्थळे आहेत मीनाक्षी अम्मन मंदिर, रामनाथ स्वामी मंदिर, बृहदीश्वर मंदिर, अरुणाचलेश्वर मंदिर आणि श्री रंगनाथ स्वामी मंदिर. तमिळनाडू राज्याबद्दल अतिशय महत्त्वाचे फॅक्ट जाणून घ्या. तर तमिळनाडू हे भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्य प्रकाराचे उगमस्थान मानले जाते. तमिळनाडू हे भारतातील महत्त्वाचे औद्योगिक व सांस्कृतिक राज्य आहे. मरीना बीच जे की चेन्नई येथे स्थित आहे, हा भारतातील सर्वात लांब समुद्र किनाऱ्यांपैकी एक आहे. तमिळनाडू हे द्रविड स्थापत्य कलेसाठी प्रसिद्ध असून महाबलीपुरम येथील स्मारके आणि महान जिवंत चोळ मंदिरे ही त्याची प्रमुख युनेस्को जागतिक वारसा स्थळे आहेत. पुढला प्रश्न, अलीकडे भारताने कोणत्या देशाकडून 9 निवृत्त सेपेकॅट जॅग्वार लढाऊ विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे? प्रश्न क्रमांक 5चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, युनायटेड किंगडम. भारत 2026मध्ये युनायटेड किंगडमकडून 9 निवृत्त सेपेकॅट जॅग्वार लढाऊ विमाने खरेदी करणार आहे. ही विमाने कॅनिबलायझेशन प्रक्रियेसाठी वापरली जाणार आहेत. कॅनिबलायझेशन म्हणजे काय, तर निवृत्त विमानांचे सुटे भाग आणि उपघटक मिळवण्यासाठी त्यांचे विघटन करणे, या प्रक्रियेला म्हटलं जाते कॅनिबलायझेशन. सेपेकॅट जॅग्वार हे ब्रिटन आणि फ्रान्स यांनी संयुक्तपणे विकसित केलेले दुहेरी इंजिन असलेले लढाऊ विमान आहे. भारतीय वायुदलाकडे सुमारे 115 ते 120 जॅग्वार विमाने असून ती 2030 ते 2032 पर्यंत सेवेत राहण्याची अपेक्षा आहे. भारताने यापूर्वी 2018मध्ये फ्रान्सकडून आणि 2025मध्ये ओमानकडून निवृत्त जॅग्वार विमाने सुट्या भागांसाठी घेतली होती. भारतीय वायुदलाच्या जॅग्वार स्क्वॉड्रनची तैनाती अंबाला, गोरखपूर आणि जामनगर येथे आहे. प्रश्न 6वा आहे, अलीकडे ओडिसामध्ये ₹47,600 कोटींपेक्षा अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन कोणी केले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नरेंद्र मोदी आणि द्रौपदी मुर्मू. 20 जून 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ओडिसामध्ये ₹47,600 कोटींपेक्षा अधिक किमतींच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन केले आहे. हा कार्यक्रम रायरंगपूर जिल्हा मयूरभांज येथे आयोजित करण्यात आला. या प्रकल्पांमध्ये ऊर्जा, परिवहन, आरोग्य, सिंचन, शिक्षण, पर्यटन आणि औद्योगिक पायाभूत सुविधांचा समावेश आहे. ओडिसा राज्याबद्दल बघा, स्थापना झाली होती 1 एप्रिल 1936 रोजी. राजधानी आहे भुवनेश्वर. अधिकृत भाषा वापरली जाते ओडिया. मुख्यमंत्री मोहन चरण माझी आणि राज्यपाल आहेत डॉक्टर हरिबाबू कंभमपती. प्रसिद्ध राष्ट्रीय उद्याने आहेत सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान आणि भितरकनिका राष्ट्रीय उद्यान. प्रसिद्ध धार्मिक स्थळे आहेत श्री जगन्नाथ मंदिर, कोणार्क सूर्य मंदिर आणि लिंगराज मंदिर. महत्त्वाचे फॅक्ट्स बघा, ओडिसामधील पुरी येथील जगन्नाथ मंदिर जगप्रसिद्ध आहे. जगन्नाथ रथ यात्रा हा ओडिसाचा सर्वात प्रसिद्ध उत्सव आहे. कोणार्क सूर्य मंदिर हे युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे. भितरकनिका राष्ट्रीय उद्यान खाऱ्या पाण्यातील मगरींसाठी प्रसिद्ध आहे. चिल्का सरोवर हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर ओडिसामध्ये आहे. ओडिसा हे लोह खनिज, कोळसा आणि बॉक्साईट उत्पादनात आघाडीचे राज्य आहे आणि ओडिसाला भारताचे हॉकी केंद्र म्हणूनही ओळखले जाते. प्रश्न 7वा, अलीकडे ईशान्य भारतातील सर्वात मोठ्या सेंद्रिय मसाला प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन कुठे करण्यात आले? प्रश्न क्रमांक 7चं बरोबर उत्तर आहे भोईरिंगबोंग. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 20 जून 2026 रोजी मेघालयातील भोईरिंगबोंग येथे ईशान्य भारतातील सर्वात मोठ्या सेंद्रिय मसाला प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन केले. हा प्रकल्प राय भोई डिस्ट्रिक्टमध्ये स्थित आहे. या प्रकल्पाची वार्षिक प्रक्रिया क्षमता 10,346 मेट्रिक टन इतकी आहे. प्रकल्पाचा उद्देश मूल्य संवर्धन वाढवणे आणि शेतकरी ते बाजारपेठ यातील दरी कमी करणे हा आहे. मेघालय स्थापना झाली होती 21 जानेवारी 1972 रोजी. राजधानी आहे शिलाँग. अधिकृत भाषा आहे खासी, गारो आणि जयंतिया.
मुख्यमंत्री कॉन्रॅड संगमा, राज्यपाल CH विजयशंकर. प्रसिद्ध राष्ट्रीय उद्याने आहेत नोकरेक राष्ट्रीय उद्यान आणि बालफाक्रम राष्ट्रीय उद्यान. प्रसिद्ध धार्मिक स्थळे आहेत नर्तियांग शक्तिपीठ, कॅथेड्रल ऑफ मेरी हेल्प ऑफ ख्रिश्चन्स आणि मावफ्लांग पवित्र वन. फॅक्ट्स बघा, मावसिनराम हे जगातील सर्वाधिक पर्जन्यमान असलेले ठिकाण मेघालयमध्ये आहे. चेरापुंजी, ज्याला सोहरा या नावानेही ओळखले जाते, तर हे अतिवृष्टीसाठी प्रसिद्ध आहे, जे की मेघालयमध्ये आहे. खासी, गारो आणि जयंतिया या तेथील प्रमुख जमाती आहेत. जिवंत मुळांचे पूल म्हणजेच लिव्हिंग रूट ब्रिजेस सुद्धा मेघालयमध्ये बघायला मिळतात. आणि माऊली नॉंग गाव हे आशियातील सर्वात स्वच्छ गाव म्हणून ओळखले जाते. 8वा प्रश्न, जागतिक वर्षावन दिन वर्ल्ड रेन फॉरेस्ट डे हा दरवर्षी कधी साजरा केला जातो? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक B, 22 जून. जागतिक वर्षावन दिन दरवर्षी 22 जून रोजी साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश वर्षावनांचे संवर्धन, संरक्षण आणि पुनर्स्थापना याबाबत जागरूकता निर्माण करणे हा आहे. 2026ची थीम बघा, जी आहे दी फॉरेस्ट विदिन यू. पुढला प्रश्न, भारतीय तटरक्षक दलात दाखल झालेले पहिले स्वदेशी होवरक्राफ्ट कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, H-561. इंडियन कोस्ट गार्डने 18 जून 2026 रोजी आपले पहिले स्वदेशी होवरक्राफ्ट H-561 ताफ्यात दाखल केले. हे एअर कुशन व्हेइकल असून मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत विकसित करण्यात आले आहे. H-561ची निर्मिती चौगुले अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड यांनी गोव्यातील जहाज बांधणी केंद्रात केली आहे. भारतीय तटरक्षक दलाने मागवलेल्या 6 स्वदेशी होवरक्राफ्टपैकी H-561 हे पहिले होवरक्राफ्ट आहे. एअर कुशन व्हेइकल म्हणजे काय? तर एअर कुशन व्हेइकलला सामान्यतः होवरक्राफ्ट असे म्हटले जाते. हे शक्तिशाली पंख्याद्वारे तयार केलेल्या हवेच्या गादीवर चालते. आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10वा. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात वृद्ध स्थलचर प्राणी म्हणून कोणाची नोंद करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, जोनाथन, जो की एक कासव आहे. जोनाथन हा 194 वर्षांचा कासव जगातील सर्वात वृद्ध ज्ञात स्थलचर प्राणी, लँड ॲनिमल आणि सर्वात वृद्ध नोंदवलेला कासव म्हणून ओळखला जातो. त्याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे. जोनाथन हा सी शेल्स जियान टॉर्टॉइज या प्रजातीचा आहे, जी जगातील सर्वात मोठ्या कासव प्रजातींपैकी एक मानली जाते. त्याचा जन्म सुमारे 1832 मध्ये झाल्याचे मानले जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्याचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. धन्यवाद.